लोकतंत्र न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. शेतकरी संघटना, कृषी तंत्रज्ञान व पिकांचा व्यापार परिषद माहूर येथे संपन्न. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ललित बहाळे, उद्घाटक विलास अण्णा शिंदे, मार्गदर्शक चारुदत्त माई, उदयनजी देवळणकर, गंगाधर श्रृंगाळे, दिनेशजी शर्मा, मिलिंद दामले, विजय निवल, शेतकरी संघटनेचे माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप, ॲडव्होकेट अनिल चटप, अनिल घनवट, माजी आमदार सरोजताई काशीकर, प्रज्ञाताई बापट, शैलजाताई देशपांडे, सीमाताई नरोडे, स्वागताध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, संयोजक शिवाजीराव शिंदे पाटील उंचेगावकर, ज्येष्ठ नेते त्रिभुवनसिंह ठाकूर, रमेश कदम, मनोज कुमार कीर्तने, दत्तराव पाटील चौतमल, शिवाजी जोजार पाटील, जमुनाबाई ढगे, बालाजी पाटील बाभळीकर, देशी कदम, मुनेश्वर साहेब सह हजारो शेतकरी महिला पुरुष या परिषदेस उपस्थित होते. यावेळी जीएम बियाणे शेतकऱ्यांना वापरावेच लागेल तरच शेतकरी जगेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी जीएम बियाणे तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याचे यावेळी शेतकऱ्यांना सांगण्यात आले. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरून आंदोलन करून हा प्रश्न सोडवू अशी प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीविषयक तंत्रज्ञान व्यापार मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी संघटनेची लढाई आता अधिक तीव्रपणे करणार असल्याचे यावेळी प्रतिपादन करण्यात जिल्ह्यामध्ये आपल्याला न्यायचं आहे. अध्यक्षांचा मानस आहे की एक अधिवेशन तर आपल्याला मोठं घ्यायचं आहे, पण इतक्या वर्षाच्या सर्वोशीच्या सोबत काम केलेले ऐकतात. मला नेहमी आठवतं की मोठं अधिवेशन घ्यायच्या आधी आदरणीय जोशी साहेब प्रत्येक जिल्ह्यात एक छोट्या छोट्या मेळावा घेत होते. प्रत्येक जिल्ह्याची टीम त्यामुळे कामाला लागत होती आणि त्याची फलश्रुती आपल्याला शेतकरी संघटनेच्या मोठ्या अधिवेशनातून मिळत होती. त्यामुळे अध्यक्षांनी याही गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे की हा जो मेळावा झाला, या मेळाव्याच्या माध्यमातून आपण आपापल्या जिल्ह्यात असा योगाचा मेळावा घेऊ शकतो का, आणि तो व्हायलाच पाहिजे. कारण इथं असलेल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी आहे की नाही, हा मेळावा आपल्या जिल्ह्यात व्हायला पाहिजे, आपणही हा मेळावा घ्यायला पाहिजे. कदाचित इतक्या मेळाव्यांना आपल्यासोबत विलासराव शिंदे येऊ शकणार नाही, तर त्यांची एक कॅसेट तयार करायची, आपल्या जिल्ह्यातल्या तरुण मुलांना दाखवायची आणि ती तरुण पिढी केवळ राजकारणात भरकटलेली आहे. त्यांच्या हाती काही लागणार नाही हे अगदी स्पष्ट आहे. हातात काहीही लागणार नाही, पण कोणाकोणाचा शिक्का उचलायचा, याचा उचलायचा की त्याचा उचलायचा, या जीवनचर्येत असलेल्या नव्या पिढीला पुन्हा शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या माध्यमातून रस्ता दाखवण्याचं मोठं काम शेतकरी संघटनेच्या वतीने होण्याची संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे असं मला वाटते. आणि या निमित्ताने आपण सगळ्यांनी आजच हा विचार सुचवून जायचा आहे की नांदेडकरांनी जे केलं, विशेषतः दोन लोक आले तरी अधिवेशन घ्यायची तयारी असेल अशी झाली. शरद जोशी पण म्हणायचे कधी आणि म्हणायचं की साहेब अजून लोक यायचे आहेत. ते म्हणायचे 5 लोक आल्यानंतर तरी सभा होणार म्हणजे होणार. तर ह्या दृष्टीने सर्व कार्यकर्ते शेतकरी कामाला लागले तर मला असं वाटते हे सत्य आहे. शेतकरी संघटनेचा विचार स्वीकारला बाधित सत्य आहे. केव्हाही आपण भगवद्गीता ऐकतो, तुम्हाला गावात ऐकायचे भगवद्गीता असेल की ते सांगतात की भगवद्गीतेत जे सांगितले जाते ते वर्षानुवर्षी युगानुयुग ते सत्य आहे. मला वाटते शेतकऱ्यांची भगवद्गीता म्हणजे शेतकरी संघटनेचे विचार आहे आणि हे विचार ही शेतकरी संघटनेची भगवद्गीताच आहे. शेतकऱ्यांच्या सर्व
ही भगवद्गीता मांडण्याची कला आपल्याला पुन्हा शिकायची आहे. ज्या भगीरथ रत्नांनी शरद जोशींनी हे बटाट्याचे पोते एकत्र बांधवलं आणि शेतकरी संघटना सुरू झालेली होती. आज 50 वर्ष आपण सगळे जीवाभावाचे अजूनही एकत्र आहोत. कुठंही कोणाच्याही आम्ही त्याला आपल्याला न पडता आपल्या छातीला लाल झेंडा लावण्याची आपण कधीच बाहेर पडलो नाही. बरोबर हे ही धन्यता आहे शेतकरी संघटनेच्या विचाराची. याच विचारांनी नवी तरुण पिढीची चालावं, कुठेही न भरकटता स्वतःचा स्वार्थ बघावा. शरद जोशींनी सांगितलं की त्याग केला नाही, मला स्वार्थ शिकवायचा आहे. हा शेतकरी निस्वार्थपणे लोकांना देत आला, वाटत आला, म्हणून त्याची अवस्था आली की शेतकऱ्यांना स्वार्थ शिकवायला आलो आहे. आपल्या तरुण मुलांना त्यांना स्वार्थ शिकवा की अरे तू याचा त्याचा झेंडा उचलून तुझं भलं होणार नाही, तू जाऊन आमदार खासदार होणार नाही. आणि या आमदार खासदारांच्या दलदलीला रोज बघतो कोण कोणाला काय शिकायला जातात, किती धर्माच्या भाषेत बोलतात. अरे आम्ही गावातले शेतकरी बरे हो, जर शेतकरी संघटनेचा विचार मांडायला एकाही शेतकऱ्याला उभा केला तर तो शेतकरी सुद्धा शुद्ध आणि चांगल्या भाषेत आपला विचार मांडेल. अशा अहवालाची शिकार विधानसभा आणि लोकसभेत कधीच झालेली नव्हती. एवढ्या खालच्या थरावर गेलेल्या राजकारणाला